आज मी तुम्हाला अजिबात कडक न होता तोंडात टाकताच विरघळणारे मस्त खुसखुशीत तिळगुळाचे लाडू व कधीही खाल्ली जाणारी नेहमीपेक्षा थोडी वेगळी शेंगदाणे व तिळाची कुरकुरीत चिक्की बनवून दाखवणार आहे। त्यामुळे इथं मी व्हिडिओच्या सुरुवातीला पॅनमध्ये एक मोठी वाटी व एक लहान वाटी अशा दोन वेगवेगळ्या प्रमाणात तीळ घेऊन भाजून घेत आहे, कारण की यात आपण तिळगुळाचे लाडू व चिक्की दोन्ही प्रकार बनवणार आहोत। त्यामुळे अगोदर तिळाला मंद आचेवर खमंग व हलका हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं, कारण की तीळ तुम्ही जितकं खमंग भाजाल ना तितकेच लाडू चवदार बनतील। त्यामुळे मंद आचेवर साधारण 3 ते 4 मिनिटं असा रंग बदलेपर्यंत तीळ भाजून घ्यायचा आहे। आता हे तीळ एखाद्या प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी थोड्या वेळ इथंच सोडू आणि याचप्रमाणे शेंगदाणे पण भाजून घेऊया। तर त्यासाठी इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेऊन त्याला पण मंद आचेवर साधारण 5 ते 6 मिनिटं म्हणजे की खमंग भाजून घ्यायचा आहे। आणि हो, हे काही आपण सगळे शेंगदाणे लाडूसाठी वापरणार नाही, यातले फक्त थोडेसे तिळगुळाच्या लाडूसाठी आणि उरलेले चिक्कीसाठी वापरणार आहोत। यांचं प्रमाण पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईल। तर इथं आपले शेंगदाणे पण चांगले भाजले आहेत। आता याला पण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि थंड झालेल्या तिळातले तीळ भाजताना ज्या लहान वाटीने तीळ घेतले होते ना, त्याच वाटीने वाटीभर तीळ वेगळे काढून ठेवूया आणि उरलेले म्हणजे की एक मोठी वाटी तीळ आपण तिळगुळाच्या लाडूसाठी वापरणार आहोत। त्यामुळे थंड झालेले तीळ असं मिक्सरच्या भांड्यात काढून हलकसं वाटून घ्यायचं आहे। जास्त वेळ मिक्सर फिरवायचं नाही, फक्त 2 ते 3 वेळा मिक्सर चालू बंद करायचं, कारण की असं दाणेदार वाटून त्यामध्ये थोडेफार तीळ पण राहतील। तर याचप्रमाणे याच्यासोबत तिळगुळाच्या लाडूसाठी भाजलेल्या शेंगदाण्यामधले एक लहान वाटी शेंगदाण्याची साल काढून मोठाड वाटून घेतला आहे आणि या उरलेल्या शेंगदाण्याची साल न काढता चिक्की बनवणार आहोत। त्यामुळे याला थोड्या वेळ इथंच सोडू आणि अगोदर तिळगुळाचे लाडू बनवूया। तर त्यासाठी इथं मी पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकलंय। आता यात ज्या वाटीने आपण तीळ घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी म्हणजे की तिळाच्या समान प्रमाणात किसून किंवा कापून गूळ घ्यायचं आणि त्याच्यावर साधारण 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं, जेणेकरून पाक लवकर कडक होणार नाही आणि लाडू मस्त खुसखुशीत होतात। त्यामुळे गुळावर थोडंसं पाणी टाकून सतत चमचा फिरवत वितळवून घेऊया। आणि हो, पाक परफेक्ट बनलाय की नाही हे कसं ओळखायचं, तर गूळ वितळलं की मंद आचेवर साधारण 1.5 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायचं, म्हणजे की व्हिडिओत पाहताय तसा पाकावर फेस आल्यानंतर एखाद्या वाटीत किंवा प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यात थोडंसं पाक टाका आणि त्याची गोळी एकदा बनवून पहा। ती जेलीसारखी मऊ नसेल आणि गोळी बनवून टाकल्यानंतर असा हलकासा आवाज आला की समजायचं परफेक्ट पाक बनलाय। मग त्यानंतर गॅस बंद करून त्यात वाटलेली तीळ व शेंगदाणे आणि आवडीनुसार वेलची पूड व गुळाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं किसून जायफळ सुद्धा टाकू शकता। मग त्यानंतर वेळ न घालवता फटाफट मिसळून घेऊया, कारण की थंडी असल्यामुळे हे लवकर घट्ट होण्याची शक्यता असते। त्यामुळे याला फटाफट मिसळून घ्यायचं आहे आणि असं मिसळल्यानंतर गॅसवरचं काढून हात लावू शकाल इतपत म्हणजे की हाताला चटके बसणार नाही इतपत गार झालं की आवडीनुसार थोडेफार लहान मोठे लाडू बनवायचे। हे पहा, याच पद्धतीने सर्व लाडू बनवून या संक्रांतीसाठी साठवून ठेवा। अगदी भरपूर दिवस टिकतात आणि मस्त खुसखुशीत पण बनतात, त्यामुळे अवश्य बनवून पहा। तर चला मग आता कुरकुरीत चिक्की बनवूया। तर त्यासाठी इथं मी त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा तूप टाकून त्यात अर्धी वाटी गूळ व चमचाभर पाणी टाकून पाक बनवत आहे। आणि हो, इथं तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं जास्त वापरू शकता। काय आहे की काही लोकांना गूळ जास्त आणि शेंगदाणे कमी अशी चिक्की आवडते, पण आम्हाला शेंगदाणे जास्त व गूळ कमी अशी चिक्की आवडत असल्यामुळे थोडं कमी गूळ वापरून तिळगुळाच्या लाडूपेक्षा थोडा कडक पाक बनवून घेतला आहे। आता यात शेंगदाणे व तीळ टाकून फटाफट मिसळून घेऊया, कारण की याचं पाक कडक असल्यामुळे हे फारच लवकर घट्ट होतं। त्यामुळे लवकरात लवकर मिसळून इथं मी चिक्कीचं मिश्रण बांगडीमध्ये टाकून गोलाकारात बनवून घेणार आहे। हवं तर तुम्ही प्लेटमध्ये सेट करून वड्या सुद्धा पाडून घेऊ शकता, पण हे दिसायला वेगळं दिसावं म्हणून मी असं बनवलं आहे। तर कमी गूळ व जास्त शेंगदाणे वापरून आणि त्यात थोडे तीळ टाकून अशी चिक्की एकदा बनवून पहा। खायला पण एकच नंबर लागते आणि मस्त कुरकुरीतही बनते। तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत।